कुठल्याही एखाद्या सरकारी विभागात ज्यावेळेस आपलं प्रकरण चालू असतं, समजा तुमचं एखादं प्रकरण तहसील कार्यालयात चालू आहे. प्रकरणांमध्ये वादी आणि प्रतिवादी दोन्ही बाजू असतात. समजा वादीने त्याच्या बाजूने निकाल लावून घेण्यासाठी अधिकारीला पैसे दिले आणि त्याच्या बाजूने निकाल लावून घेतला. अधिकारीला माहिती असते की वादीची बाजू योग्य नाही. तो त्या पदावर येतो कारण त्याने शिक्षण घेतलेलं असतं, कायदा शिकलेला असतो आणि अनुभव असतो. म्हणजे त्याला काय बरोबर आणि काय चूक हे माहिती असतं. म्हणून त्यांच्याकडून आपण योग्य आणि निष्पक्ष निर्णयाची अपेक्षा करतो. तरीही अधिकारी पैसे घेऊन वादीच्या बाजूने निकाल लावून मोकळे होतात. पण केस इथेच संपत नाही. प्रतिवादी प्रांतांकडे किंवा वरच्या अधिकाऱ्यांकडे अपील करतो. प्रांत अधिकारी कागद बघतात, पुरावे बघतात आणि मग निर्णय बदलतात. म्हणजे वरचा अधिकारी सांगतो की आधीचा निर्णय चुकीचा होता. मग प्रश्न असा आहे की जर निर्णय चुकीचा होता, जर सोपे प्रकरण असूनही जर चुकीचा निर्णय दिला गेला असेल तर त्या अधिकाऱ्याची चौकशी का होत नाही? त्याच्या सर्व्हिस रेकॉर्डवर नोंद का होत नाही? किंवा वारंवार निर्णय चुकत असेल तर त्याच्या प्रमोशनवर किंवा नोकरीवर परिणाम का होत नाही? जर असे परिणाम जर झाले की किंवा त्यांच्यावर जर विचारणा झाली तर ते असे पैसे घेऊन चुकीचे निर्णय लावणार नाहीत.